18 ऑगस्ट 1945 एक विमान तैवानमधील तैहोकू येथे क्रॅश झाल्याची बातमी आली आणि बातमी अशी होती, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला। पण जर नेताजींचा खरंच त्या विमान अपघातात मृत्यू झाला असेल तर आजही त्यांच्या मृत्यूभोवती इतकं मोठं रहस्य का आहे आणि जर ते वाचले असतील तर ते पुन्हा भारतासमोर का आले नाही? हीच आहे नेताजींच्या कथेतील सर्वात मोठी मिस्ट्री। पण त्याआधी आपण 1943 मध्ये परत जाऊया। 21 ऑक्टोबर 1943 सिंगापूर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जाहीर केली प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट ऑफ फ्री इंडिया, म्हणजेच आझाद हिंद सरकार। हे फक्त नावाचं सरकार नव्हतं, या सरकारकडे प्रशासनाची स्वतःची रचना होती। INA म्हणजे स्वतःचं सैन्य होतं आणि या सरकारला परदेशातील काही राष्ट्रांकडून मान्यताही मिळाली। जपान, जर्मनी आणि इतर ऍक्सिस संबंधित देशांनी त्याला मान्यता दिली। कल्पना करा, ज्या भारतावर ब्रिटिश राज्य करत होते त्याच भारताच्या स्वातंत्र्यासाठी परदेशात उभ्या राहिलेल्या सरकारकडे स्वतःची चलन व्यवस्था, पोस्टल स्टॅम्प आणि संस्थात्मक रचना उभी करण्याचे प्रयत्न होते। आणि नेताजींच्या नेतृत्वाखाली INA ने भारताच्या दिशेने लष्करी मोहीमही केली। त्यांचं लक्ष स्पष्ट होतं, दिल्ली। त्यांच्या सैनिकांच्या पावलांमध्ये एक आवाज होता, कदम कदम बढायजा। हे फक्त गाणं नव्हतं, तो संदेश होता। मागे फिरायचं नाही, भीतीला जागा द्यायची नाही आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत लढायचं। नेताजींचा संदेश होता, दिल्ली चलो। पण इतिहास नेहमी विजेत्यांच्या मनासारखं घडत नाही। दुसरं महायुद्ध संपलं, जपानने शरणागती पत्करली, INA ची परिस्थिती बदलली आणि मग नेताजींच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रश्न समोर आला। 18 ऑगस्ट 1945 विमान अपघातात मृत्यूची बातमी। पण कथा इथेच संपली नाही। नेताजींच्या मृत्यूबाबत अनेक वर्षे चौकशा झाल्या, विविध आयोगांनी वेगवेगळी मते मांडली। त्यामुळे त्यांचा मृत्यू, त्यांच्या नंतरच्या कथांभोवती आजही सार्वजनिक चर्चेत आणि वादात अनेक प्रश्न आहेत। काही लोक मानतात ते विमान अपघातातच मृत्युमुखी पडले होते, तर काहींचा विश्वास आहे ते वाचले होते आणि त्यांनी आपली ओळख लपवली। पण यातील अनेक लोकप्रिय कथा आजही निर्णायक पुराव्यांनी सिद्ध झाल्या नाहीत आणि म्हणूनच नेताजींचं रहस्य अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे। पण माझ्यासाठी नेताजींची सर्वात मोठी ओळख त्यांचा मृत्यू कसा झाला ही नाही, त्यांनी आयुष्यभर स्वतःला विचारलेला प्रश्न आहे, माझा देश स्वतंत्र कसा होईल? ज्याच्याकडे आरामाचं आयुष्य निवडण्याची संधी होती त्याने संघर्ष निवडला, ज्याच्याकडे सरकारी पद होतं त्याने स्वातंत्र्य निवडलं, ज्यांच्याकडे स्वतःचं सुरक्षित फ्युचर होतं त्याने भारताचं फ्युचर निवडलं। म्हणून नेताजींची कथा फक्त इतिहास नाही, ती आपल्या निर्णयाची परीक्षा आहे। देशासाठी मोठं काही करायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल घडवावा लागतो, कारण काही माणसं मरतात पण त्यांचे विचार मरत नाही। नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं शरीर इतिहासाच्या एका पानावर थांबलं असेल, पण त्यांचा आवाज आजही लाखो भारतीयांच्या रक्तात घुमतोय। आणि शेवटी कदम कदम बढायजा, कारण देशासाठी चाललेलं प्रत्येक पाऊल इतिहास घडवत असतं।